नमस्कार मंडळी, प्रियंका अँड वरसपटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण नागपंचमीची पूजा घरी मांडत नाही कारण आपल्याला माहीत नसतं पूजा कशी। तर इकडं मी सर्वप्रथम पाट ठेवून घेतला आहे आणि पाटावर स्वच्छ असं लाल किंवा गुलाबी कुठल्याही कलरचं वस्त्र, तुम्ही शक्यतो लालच वस्त्र घ्यायचं, ते मी इकडं पाटावर टाकून घेतले। आता आपल्याला तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवा पूजेसाठी। मी इकडं पिक्चर चिकटवून घेतलेला आहे भिंतीला आणि आता पाटाभोवती छान रांगोळी काढून घेतलेली आहे। आता पाटावर विड्याचं पान ठेवून मी आता सर्वप्रथम कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणेशाच्या स्थापनेनेच करत असतो। तर इकडं मी सुपारी घेतलेली आहे, तुम्ही गणेशाची मूर्तीही घेऊ शकता। तर इकडं मी अभिषेक करून झालेला आहे आणि विड्याच्या पानांवर मी अक्षदा हळद कुंकू वाहून गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे। इकडं हळद कुंकू अक्षदा पुष्प वाहून मी गणपतीची स्थापना झालेली आहे आणि इकडं आता एका छोट्या चौरंगावर अक्षदा हळद कुंकू घेऊन मी तुपाचा दिवा आता प्रज्वलित करून घेणार आहे। दिव्यालाही पुष्प वाहून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकी ज्या 2 समया घेतल्या आहेत मी पूजेसाठी, त्याही मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत। इकडे दिवे प्रज्वलित झाल्यानंतर मी आता सर्वप्रथम नागदेवता, त्यांची पत्नी, मुले यांचं चित्र रेखाटण्यासाठी मी रांगोळीचा वापर करून घेणार आहे। तसंच तुम्ही तांदळाचाही वापर करू शकता, पण रांगोळीने मला जास्त सोयीस्कर होईल म्हणून सर्वप्रथम मी असे पाटावर 4 असे रांगोळीचे ठिपके ठेवलेले आहेत आणि नागोबा यांची मी सर्वप्रथम अशी रांगोळी काढून घेते। त्यानंतर त्यांची पत्नी, मुले, अशा पद्धतीने रांगोळी आपण पाटावर काढून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर नागदेवताची मूर्ती असेल तर ती मूर्तीही तुम्ही अवश्य ठेवू शकता। तर मी अशा पद्धतीने आता अशी छान रांगोळी काढून घेतलेली आहे आणि इकडं मी वस्त्रमाळा मी आता या फोटो जो चिपकवला आहे त्याला मी लावून घेणार आहे। त्यानंतर नागदेवताची मी हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेणार आहे। इकडं मी जे चित्र काढलेलं आहे नागदेवता त्यांचं सगळ्यांचं मी हळद कुंकू अक्षदाने पूजन करून फुले वाहून घेतले। इकडं धूप अगरबत्ती लावून घेतली आणि इकडं आता आपण पाण्याचा मंडल करून सर्वप्रथम मी लाह्यांचा नैवेद्य दाखवते। नागपंचमीला लाह्या आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवला जात असतो। तसेच दूधही आपण या प्रसादासाठी ठेवू शकतो। तर मी दूध आणि लाह्या यांचा नैवेद्य मी दाखवलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण नागपंचमीची साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती असं पूजा करू शकता। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जात असतो हा सण। तर अशा पद्धतीने आपण नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना आपण करूयात। तर बऱ्याच ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, पण शहरी भागात आपण अशा घरगुती पद्धतीने अशी नागपंचमीची पूजा अवश्य करू शकतो। चला तर मग अशा नवनवीन माहितीसाठी प्रियंका अँड वरसपट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।